सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 7 एप्रिल 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। ऋतुजा शिंदे व विराज शिंदे या दाम्पत्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे वाई येथे जोडेमारो आंदोलन छेडत भर चौकात प्रतिमा दहन। ऋतुजा शिंदेंनी तात्काळ राजीनामा द्यावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। किसनवीर चौकात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ऋतुजा शिंदे व विराज शिंदे या दाम्पत्याविरोधात आक्रमक भूमिका घेत जोडेमारो आंदोलन छेडत त्यांच्या प्रतिमेचे दहन करून तीव्र संताप व्यक्त केला। महिला व बालकल्याण समिती पदाच्या निवडीनंतर उफाळलेल्या नाराजी रूपांतर थेट रस्त्यावरच्या संघर्षात झाले असून विराज शिंदे यांच्या घरासमोरच आंदोलन केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतारणा करून भाजपची आत्मनिर्भर केल्याचा आरोप करत आंदोलकांनी ऋतुजा शिंदे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। साताऱ्यात त्या सभापती महिलेस 10 कोटी रुपये दिले, शशिकांत शिंदेंचा दावा। सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत वादंग उठले असून भाजपाने केलेली फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासन त्यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांनी सभापती निवडीवर बहिष्कार टाकला। करणे म्हणून सभापती झाले आहेत, त्या 10 कोटी रुपये देण्यात आले आहेत। लोकांनी आपण अपात्र किंवा आपल्यावर पक्ष कारवाई करेल अशी भीती राहिली नाही असेही शशिकांत शिंदे म्हटले। उच्चपत्याकडून पदांवर पदाधिकारी दिसेना खुर्चीवर, जिल्हा परिषदेत कार्यालयाची दारे बंद, जनतेच्या विकासाच्या गाडीला कधी होणार प्रारंभ। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी बराच राडा झाला, त्यानंतर विशेष समिती सभापती निवडीतही बराच काट्याकूट झाला। या निवडीमध्ये राजकारणाचा संघर्ष टोकाला गेला। एवढ्या सगळ्या उच्चपतीकडून पदावर बसल्यानंतरही पदाधिकाऱ्यांचा कारभार सुरू झाला नसल्याने चित्र एका वर्तमानपत्राने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये दिसले। सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी सभापती सोडून अन्य पदाधिकाऱ्यांची कार्यालय बंदच होती। मतदार यादीबाबतच्या शंका असल्यास कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला कळवावे, बाळासाहेब पाटील। निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्यांसंदर्भात अभियान राबवण्यात येत आहे। या याद्यांबाबत कार्यकर्त्यांना काही शंका असल्यास त्या पक्षाकडे कळवावं असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले आहे। पक्ष निरीक्षक नागेश फाटे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा कार्यालयात आढावा बैठक झाली। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतदारांचे नाव शोधण्यासाठी तसेच बूथ निहाय मतदार यादी प्राप्त करण्यासाठी उपलब्ध आहे। यामध्ये काही अडचण निर्माण झाली असल्यास बूथ निहाय यादी दर्शवत नसेल किंवा नाव व्यवस्थित दिसत नसेल किंवा इतर काही तक्रार असेल तर त्यासंबंधी माहिती तातडीने पक्षाला पाठवावी, ती माहिती इलेक्शन कमिशनपर्यंत पोहोचवण्यात येईल असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। साताऱ्यात वंचितचे चुलीवर भाकरी बनवून निषेध आंदोलन। साताऱ्यासह राज्यभरातील गॅस टंचाई निषेधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले। नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर या घोषणांसह कार्यकर्त्यांनी चूल पेटून भाकरी तापत केंद्र शासनाचे लक्ष वेधले। गॅस तुटवड्यामुळे झोनचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। छोटे व्यावसायिक, हॉटेल तसेच विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेवर परिणाम झाला आहे। अकोला अमरावती गॅससाठी रांगेत उभे असताना मृत्यू झाल्याच्या घटनांचा यावेळी निषेध करण्यात आला। यावेळी गॅसची कृत्रिम टंचाई थांबवणे, काळाबाजार रोखणे, सिलेंडर वितरणाची अट शिथिल करणे, विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करणे आदी मागण्या करण्यात आल्या। तसेच परिस्थिती कधी सुधारेल याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोरेगावचे लाचखोर पुरवठा निरीक्षक अधिकारी आनंद शिंदे आणि खासगी इसम अवधूत कालेकर एसीबीच्या जाळ्यात 1,25,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। कोरेगाव भारत गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी आणि गोडाऊनची वारंवार तपासणी टाळण्यासाठी 1.25 लाखाची लाच स्वीकारणाऱ्या कोरेगावतील पुरवठा निरीक्षक अधिकारी आनंद शिंदे आणि खासगी इसम अवधूत कालेकर या खासगी इसमाला लाचलुचपणाने रंगेहात पकडले। या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्वरित एसीबीच्या 1064 हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 705757 1064 व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा। वृक्षतोडीविरोधात कडक कायदा करावा, सयाजी शिंदे। मानमधील पुळकोटी येथील वृक्षतोडीबद्दल न्यायालयात जाण्याचा दिला इशारा। पुळकोटी तालुका मान्यते पानद रस्ते योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगतची केलेली वृक्षतोड बेकायदेशीर आहे। ही वृक्षतोड करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार आहे। दरम्यान बेकायदेशीर वृक्षतोड करण्याला जबर बसवण्यासाठी कडक कायदा करावा अशी मागणी ते मुख्यमंत्री व मंत्र्यांना करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। मान तालुका दुष्काळी भाग आहे। या तालुक्यातील पुळकोटी हजारो वर्षापूर्वी लावलेली झाडे तोडण्यात आली आहेत। रस्त्याचा ठेकेदार सरपंच यांच्या संगमताने हा प्रकार झाला असून संबंधितांनी न्यायालयात उत्तर द्यावे लागेल। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात झालेल्या प्रकारची त्यांनी दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली। मसूर उमरज रस्त्यावर भीषण अपघातात महिला ठार, खड्डा चुकवताना बोलेरोची रिक्षाला धडक, 7 महिला गंभीर जखमी। निकृष्ट दर्जाच्या जीवघेण्या खड्ड्यांनी भरलेल्या मसूर उमरज काम सुरू असलेल्या रस्त्याने अखेर एका निष्पाप महिलेचा बळी घेतला। मसूर पोस्ट ऑफिस समोर गड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात भरधा बोलवणे महिलांना मजूर घेऊन जाणाऱ्या ऍप रिक्षाला जोरदार धडक दिल्याने 1 महिला जागीच ठार झाली तर 7 महिला गंभीर जखमी झाल्या। ही घटना सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजता घडली। अपघातात रेश्मा रमजान मुजावर राहणार खडकपेठ मसूर याचा जागीच मृत्यू झाला। जखमी महिलांना उपचार सुरू असून काही जखमी महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। धोमच्या पाण्यासाठी धोम धरण संघर्ष समितीचा साताऱ्यात ठिय्या। धोम धरणाच्या डाव्या कालव्याला उन्हाळी हंगामातील पहिले सिंचन आवर्तन तोडणे, या हंगामातील एप्रिल, मे, जून ही 3 सिंचन आवर्तन देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी धोम धरण संघर्ष बचाव समितीने सोमवारी कृष्णानगरीतील सातारा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या दलासमोर ठिय्या आंदोलन केले।
दरम्यान आंदोलनाचे 10 लक्ष देऊन सातारा सिंचन मंडळाने उन्हाळी हंगामातील आवर्तन कोट्याप्रमाणे सोडण्याचे आश्वासन दिले आहे. फलटण दैवट रस्त्याच्या बोगस कामामुळे गेल्या 24 तासात 2 टँकर पलटी. फलटण दैवट रस्त्याच्या बोगस कामामुळे गेल्या 24 तासात 2 टँकर पलटी झाले आहेत. या अपघातांमुळे कामाचा निश्चित समोर आला आहे. सांडपाणी होण्यासाठी बनवलेला स्लॅब डंपरचे वजन पेलू शकणार नाही, ज्यामुळे डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने चालक सुरक्षित आहे, मात्र प्रशासनाच्या या बोगस कामाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 95-94-415-115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.